ओम नमो नारायण. आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या कथा. आज आपण प्रभूंच्या तीर्थाटनाबद्दल थोडी माहिती घेऊया. लोकसमाजाला आळा घालण्याच्या दृष्टीने प्रभूंनी तीर्थाटन करायचे ठरवले. सर्व मंडळींना कल्याणला ठेवून फक्त 2 शिष्यांना घेऊन प्रभू निघाले. भालकीवरून प्रभू प्रथम परळी वैजनाथला आले. पुढे तुळजापूर करून पंढरपूरला आले. रात्रीची वेळ होती. चंद्रभागा दुथडी भरून वाहत होती. एवढ्यात एका नावाड्याने त्यांना हाक मारून पहिल्या तीरावर पोहोचवले. सर्व मंडळी उतरून पाहतात तर नावाही नाही आणि नावाडीही नाही. ते पाहून बरोबरची मंडळी विस्मयचकित झाली. 5 दिवस वाळवंटात भजनानंद घेऊन मंडळी गावात गेली. पंढरीनाथाच्या दर्शनाला मात्र प्रभू एकटेच गेले. त्यावेळी त्यांनी अत्यंत गलिच्छ असा वेश धारण केला होता. बडव्यांनी त्यांना अडवले, अंत्यज म्हणून मारहाण केली. तर अचानक एक हार प्रभूंच्या गळ्यात येऊन पडला आणि पांडुरंगाची मूर्ती थरथर कापायला लागली. एवढ्यात गर्दीतल्या एकाने त्यांना ओळखले. अरे, हे तर कल्याणचे माणिक प्रभू आहेत. तसे सर्वजण शरण आले. प्रभूंनी सर्वांना अभय दिले. कडकडोनी माणिक दास विठ्ठलासी भेटला. पंढरीरायाबरोबर अशी ही अपूर्व भेट झाली. काही काळ भजनानंदात घालवून प्रभू पंढरपूरहून पुणे मार्गे गिरनार पर्वतावर गेले. पुण्यात जंगली महाराजांनी प्रभूंना ठेवून घेतले. ते दोघे अनेक दिवस एकांतात होते. पुण्याहून सर्व शिष्यांना परत पाठवून प्रभू एकटेच पुढे गेले. गिरनारवर ते बरेच दिवस होते. नंतर उत्तरेकडील काशी, गया, प्रयाग, हरिद्वार, बद्री, केदार करून जगन्नाथपुरीला आले. तिथून दक्षिणेकडे माहूर करून व्यंकटगिरीवर गेले. गाणगापूर, कोल्हापूर, नृसिंहवाडीलाही प्रभू जाऊन आले. थोडक्यात महत्त्वाचे एकही तीर्थ प्रभूंनी सोडले नाही आणि सर्व तीर्थे करून एक दिवस अचानक ते कल्याणास प्रगट झाले. सर्वांना आनंद झाला. तात्या प्रपंच उत्तम सांभाळत होते. त्यांनी फारशी आणि संस्कृत भाषा शिकली होती. हैदराबादेस त्यांना बहुमानही प्राप्त झाला होता. त्यांनी गुरुगीतेवर ज्ञानशिखा नावाचा टीकात्मक ग्रंथही लिहिला होता. आपल्या व्यवहार चातुर्याने आणि विद्वत्तेने तात्या सर्वांना प्रिय होते. दादा महाराज मात्र मौनी आणि तपस्वी होते. व्यंकम्माही पूर्णत्वास पोचली होती. सध्या संस्थानात प्रचलित असलेली ब्रीदावली तात्यांना प्रभूंचे पाय चेपत असताना परावाणीतून सुचली आहे असे म्हटले जाते. काही काळ कल्याणास राहून प्रभू मणिचूल पर्वतावरच्या गोट्टमगोट्टीच्या भयंकर अरण्यात कर्नळीस बक्कप्रभूंची समाधी आहे तिथे गेले. त्या अरण्यात प्रभूंनी खूप सटके करून घेतले. आजही अनेक भक्त त्या सटक्यांची देवघरात पूजा करतात. त्या सटक्यांच्या पूजेने सर्वारिष्ट निरसन होऊन सौख्य लाभते अशी लोकांची श्रद्धा आहे. कारण या सटक्यांना प्रभूंचा करच स्पर्श झाला आहे. कर्नळीला काही काळ राहिल्यानंतर प्रभू रेकोळणीस आले. तिथे गोपाळबुवा नावाचा तरुण प्रभूंच्या सेवेत आला. त्याची शक्ती अचाट होती. यापुढच्या सर्व तीर्थाटनात तो सतत प्रभूंजवळ होता. रेकुळणीहून प्रभू केतकी संगमास आले. इथे एक प्राचीन शिवमंदिर असून इथल्या शंकराच्या पूजेत एरवी निषिद्ध असलेला केवडाच लागतो. प्रभूंनी तिथे गेल्यावर एका अश्वत्थ वृक्षाखाली जमिनीत फसून गेलेले लिंग लोकांकडून बाहेर काढले. नंतर देवळात प्रभू पूजेला गेले, पण सीझन नसल्यामुळे पूजेला केवडा मिळेना. लोकांनी खूप प्रयत्न केला. एवढ्यात एक लिंगायत मनुष्य डोक्यावर केवड्याचा मोठा भारा घेऊन आला. प्रभूंनी त्याला वस्त्रेभूषणे देऊन सन्मान केला. लोकांनी त्याची चौकशी करायचा प्रयत्न केला तर तो एकाएकी अदृश्य झाला. प्रभू केतकी संगमास असताना काशी क्षेत्री एक शिष्य त्याच्या गुरूंचा कुष्ठरोग निवारण होण्यासाठी सेवा करत होता. त्याला विश्वेश्वराने
केतकी संगमी माझा अवतार माणिक प्रभूंची सेवा करून तीर्थप्रसाद घेतल्यास तुझ्या गुरूंचा कुष्ठरोग बरा होईल असा दृष्टांत दिला. म्हणून तो प्रभूंकडे आला. पण प्रभूंवर त्याची श्रद्धा बसेना. हा वेडा माणूस काय करणार असा विचार केल्यामुळे त्याच्या हातून सेवाही होईना. तेव्हा त्याला एक दिवस शंकराची पूजा करताना दृष्टांत झाला. मनात शंका आणलीस तर गुरूचा रोग तर बरा होणार नाहीच, पण तूही प्राणाला मोक्षील. तेव्हा त्याला आपली चूक कळून आली. पश्चाताप झाला. प्रभूंकडे येऊन क्षमा मागू लागला. अत्यंत दीनवाना होऊन गेला. तेव्हा प्रभूंनी त्याला क्षमा करून तीर्थप्रसाद दिला. त्याच वेळी तिकडे त्याचे गुरु बरे झाल्याचे पत्र आले. पुढे काही दिवस मनोभावे प्रभूंची सेवा करून तो काशीला निघून गेला. संगमेश्वरी मिर्झा हसनबेग नावाचा एक यवन प्रभूंच्या दर्शनाला आला. प्रभूंना पाहताच त्याची प्रभूंवर निष्ठा बसली. पुढे आमरण तो प्रभूंची सेवा करत होता. आपल्या कमाईचा 1/4 भाग तो प्रभूंना अर्पण करायचा. प्रभूंच्या कृपेने त्याचा खूप उत्कर्ष झाला. काही मंडळींच्या आग्रहाने प्रभूंनी आपली गादी तिथे स्थापन केली. आजही प्रभूंची जोडी तिथे फिरते. त्यानंतर अप्पाराव देशमुखांबरोबर प्रभू न्यालकलला गेले. आज आपण इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हरि ओम तत्सत.